पुण्यातून निघून आम्हाला झाले 14 तास आणि आम्ही पोचलो आहे JNPT मुंबई. आम्ही इथे 2 दिवस थांबणार आहोत अनलोडिंगसाठी. मी CCRमध्ये होतो तेव्हा मी बघितलं ह्या शिपला काळा काळा दूर सोडला एकदम. या शिप्सला बोलतात ड्रेजर. यांना तुम्ही JCB आणि व्हॅक्यूम क्लिनरचं कॉम्बिनेशन म्हणू शकता. पोर्टमध्ये खोलाई नेहमी चेंज होत असते कारण रेती आणि वाळू वाढत असतं. ही खोलाई मेंटेन ठेवण्यासाठी या शिपचा वापर केला जातो. रेती आणि वाळू खेचून घेतलं जातं आणि बाहेर खोल समुद्रात फेकून दिलं जातं. हा बघा, हाच तो पार्ट शिपचा जो व्हॅक्यूम क्लिनरसारखा पाण्यात टाकला जातो. ह्या ऑपरेशनला 4 ते 5 तास लागू शकतात कारण ह्या शिप्सला पोर्टचा एक एक कोपरा कव्हर करावा लागतो. आता ह्या शिपने हा पार्ट पाण्यात टाकला आहे आणि ही रेती वाळू खेचून घेत आहे. एकदा का हा ऑपरेशन झाला की ही खोल समुद्रात जाणार आणि या पाईपवाल्या स्ट्रक्चरने तो सगळी रेती वाळू फेकून दिली जाईल. चला हिला हिचं काम करू द्या. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.